नमस्कार फ्रेंड्स, सोन संध्यास किचनमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज बघणार आहोत आपण लज्जतदार भरलेली सिमला मिरची। त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया। येथे घेतलेली आहे आपण सिमला मिरची। ती स्वच्छ धुवून त्याच्यातलं सगळं बिया, आतल्या बिया सगळं आपण काढून घेतलेल्या आहेत। 4 ते 5 आपण सिमला मिरची घेतलेली आहे। त्यानंतर घेतलेले आहे वाफ देण्यासाठी ताटलीवर ठेवायला पाणी, 1 वाटी पाणी। त्यानंतर घेतलेलं आहे आपण फोडणीसाठी लागणारं तेल, किसलेला बटाटा। त्यानंतर घेतलेलं आहे जाडसर वाटीभर कूट, किसलेला कांदा 1 वाटी। त्यानंतर 1 वाटी किसलेलं खोबरं। आता आपण ज्या सिमला मिरचीतल्या बिया काढून घेतलेल्या होत्या आणि त्यातला आतला जो किद्दू होता तो देखील आपण वाया जाऊ देणार नाही, त्यासाठी आपण ते पण घेतलेलं आहे। त्यानंतर घेतलेला आहे कुटलेला लसूण, बारीक किसलेलं आलं। त्यानंतर घेतलेलं आहे आपण चवीनुसार मीठ। नेहमीप्रमाणे आपण घेतलेली मोहरी, जिरं फोडणीसाठी घेणार आहोत आपण 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, अर्धा छोटा चमचा हळद। त्यानंतर घेणार आहोत अर्धा छोटा चमचा हिंग। तर त्यासाठी आपण ठेवलेलं आहे तापण्यास पॅन। आता आपण पॅन तापेपर्यंत सर्व हे जे जिन्नस घेतलेला आहे ते सगळं जिन्नस आपण एका प्लेटमध्ये मिक्स करून घेऊया। तर मग आपण एक प्लेट घेतलेली आहे, त्याच्यात आपल्याला हे सगळं जिन्नस मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपण प्रथम हा बटाटा जो किसलेला आहे तो बटाटा घेऊया 1 वाटी। त्यानंतर त्याच्यात टाकूया छोट्या वाटीभर शेंगदाण्याचं कूट। त्यानंतर टाकूया त्याच्यात आपण हे किसलेला कांदा। त्यानंतर टाकूया त्याच्यात आपण हे किसलेलं खोबरं। त्यानंतर आपण ज्या सिमला मिरचीतल्या बिया वगैरे काढून घेतलेल्या होत्या त्याचा किद्दू जो काढलेला होता तो पण आपण याच्यात टाकून घेऊया। त्यानंतर त्याच्यात टाकूया आपण आलं लसूण बारीक कुटलेला आणि आलं किसून घेतलेलं आलं, हे पण आपण याच्यात टाकून घेऊया। त्यानंतर टाकूया चवीनुसार त्यात मीठ टाकून घ्यायचंय चवीनुसार। त्यानंतर टाकूया त्याच्यात आपण अर्धा चमचा हिंग। त्यात टाकूया आपण 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा टाकूया त्यात आपण धना पावडर, अर्धा चमचा टाकूया थोडी आपण हळद। आता हे सगळं जिन्नस आपण एकजीव करून घेऊया, ते मिक्स करून घेऊया। तर मग फ्रेंड्स आपण ते छान असं मिक्स करून घेतोय। छान असं मिक्स करायचं आहे, ते दाबून दाबून एकजीव झालं पाहिजे। मीठ वगैरे सगळीकडे छान असं लागलं पाहिजे, त्याला मिक्स करून घेऊ। तर मग फ्रेंड्स बघू शकता आपण छान असं ते मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे सगळं। आता आपण याचे छोटे छोटे असे छान असे गोळे तयार करूया भरण्यासाठी। मिरचीमध्ये ते भरण्यासाठी आपण असे छान असे त्याचे गोळे तयार करून घेऊया। गोळे तयार केल्यानंतर मिरचीत ते भरताना आपल्याला सोपं जाईल। तसंच जर ठेवलं तर मग ते मिरची तुटण्याची शक्यता असते, म्हणून आपण हे असे 4 ते 5 जेवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत तेवढ्या याचे गोळे तयार करून घेऊ भरण्यासाठी। आणि ते आपण मिरचीमध्ये भरणार आहोत। सिमला मिरचीमध्ये 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत। इथे हे 5 असे मी छान असे गोळे तयार करून घेतलेले आहे। फ्रेंड्स बघू शकता गोळे पण तयार झालेले आहेत। आता आपण या सिमला मिरचीमध्ये एक एक करून हे गोळे त्याच्यात टाकून छान असं दाबून दाबून सिमला मिरची सगळी भरून घेऊया। 1
छान अशी सिमला मिरची आपण भरणार आहोत. सगळ्या सिमला मिरची आपल्याला अशा पद्धतीने एक एक करून भरून घ्यायची आहे छान अशी. तर मग फ्रेंड्स बघू शकतात आपण एक एक सिमला मिरची छान अशी भरून घेतलेली आहे. ते जे सारण होतं ते सगळं मिक्स करून छान असं आपण भरून घेतलेले आहे. आता आपण इथे जे पॅन आपण ठेवलेलं होतं तापण्यासाठी, ते पॅन मध्ये आपण पॅन छान असं तापून गेलेलं आहे. तर त्याच्यात टाकूया आपण तेल. तेल हे छान असं पसरवून घेऊया. त्याच्यात टाकूया आपण मोहरी जिरे. मोहरी जिरे टाकून घेऊया. छान असं पॅन तापलेला होता तर ते लगेच तडतडायला लागलेलं आहे मोहरी जिरे. आणि आपण आता याच्यावर ठेवूया भरलेल्या सिमला मिरची. एक एक करून ठेवूया आपण. सिमला मिरची ठेवून घ्यायची. आणि जे उरलेलं सारण आहे आपलं, हे जे उरलेलं सारण आहे ते देखील आपण याच्यात टाकून घेणार आहोत. किती छान रंग दिसतोय. हे सगळं टाकून घेतलेलं आहे आपण सारण. आता आपल्याला याच्यावर ठेवायचं आहे झाकण. तर मग फ्रेंड्स, झाकण ठेवण्याआधी आपण त्यात टाकणार आहोत थोडंसं खाली लागू नये म्हणून, पॅनला लागू नये म्हणून आपण थोडंसं किंचित टाकणार आहोत पाणी. आणि मग ठेवणार आहोत आपण झाकण. झाकण ठेवून आपल्याला त्यावर टाकायचं आहे पाणी. आता हे पाणी पूर्णपणे बाष्पीभवन झाल्यानंतरच आपण मग बघणार आहोत आपल्या भरलेल्या सिमला मिरची तयार आहे की नाही. 10 मिनिटासाठी वाफ देऊन घेऊया. तर बघू शकतात फ्रेंड्स, पाण्याचं बाष्पीभवन झालेलं आहे. आपण बघूया सिमला मिरची झालेली आहे किंवा नाही. वा, सुगंध तर खूप छान येऊन राहिला आहे. आपण जे थोडं पाणी टाकलं होतं ते पाणी पण याच्यात सुकून गेलेलं आहे. आपल्या आवडीनुसार जर ही खट्टी मिठी करायची असेल तर याच्यात आपण थोडा लिंबूचा रस आणि थोडी साखर टाकू शकतो. अजून छान टेस्ट येते. आपण याला पुन्हा 10 मिनिटासाठी पलटवून घेऊया. सिमला मिरची एक एक करून पलटवून घेऊया आपण. छान अशी पुन्हा 5 ते 5 मिनिटं त्याला वाफ भरू देऊया. तर मग फ्रेंड्स, प्रत्येक सिमला मिरची मी ही पलटून घेतलेली आहे. आणि पुन्हा आपण छान हे असं मिक्स करून घेतलेलं आहे. मी सारण जे टाकलेलं होतं ते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आपण पुन्हा हे 5 मिनिटासाठी पाणी न टाकता, डिशवर पाणी न टाकता वाफ भरण्यास ठेवणार आहोत. तेल पण छान सुटायला सुरुवात झालेली आहे. 5 मिनिटं पुन्हा वाफ भरून देऊया आपण. तर मग फ्रेंड्स, बघूयात आपण सिमला मिरची झालेली आहे किंवा नाही. सुगंध तर खूपच अप्रतिम येतो आहे. वाव, मस्तच. तेल पण खूप छान सुटलेलं आहे. त्याला खोबऱ्याचं पण तेल सुटलेलं आहे आणि छान फ्राय पण झालेली आहे. बघा, मस्त. छान वाफ भरलेली आहे त्याला मिरचीला. आता आपण एका प्लेटमध्ये या मिरच्या काढून घेऊया.
वाव, किती मस्त, खूपच अप्रतिम सुगंध येतोय. तर मग फ्रेंड्स, तयार आहे आपली लज्जतदार भरलेली सिमला मिरची. संध्यास किचनच्या नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आम्हाला आमच्या चॅनलला फॉलो करत राहा. लाईक, शेअर